स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुमचा जो 26 तारखेला होणारा जो भूगोलचा पेपर आहे त्याची मी IMP क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहे। त्यामुळे तुम्हाला ही क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर तुम्हाला माहिती आहे पुढे याची PDF भेटते त्या टेलिग्रामला, आणि जर तुम्ही असे स्क्रीनशॉट देखील काढू शकता। ठीक आहे, तर त्याआधी मी सांगू इच्छितो की चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। जरी तुम्ही म्हटले 10th बोर्ड संपलं आहे आता काय गरज नाही, पण तसं नाही। तुम्हाला 11ची जे इन्फॉर्मेशन असेल, 9 to 10 मूव असेल किंवा 10 to 11 तुम्ही जात असाल तर त्याचे देखील व्हिडिओ असतील, तुमचे कोर्स असतील, पुढचे कोर्स असतील, मी सुट्ट्यात काय करायचे या देखील व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, आणि माझं एम आहे सबस्क्राईबचं 1K, तर ते तुम्ही नक्कीच पूर्ण करताल ह्या भूगोलच्या पेपरच्या आत। तर लवकर जा, चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, व्हिडिओ चालू करूया। सगळ्यात पहिले पहा, अचूक पर्याय निवडा। ठीक आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। याची उत्तरपत्रिका टापटीप कशी सोडायची ते देखील मी आणणार आहे। पण आता पहा, अचूक पर्याय निवडा या ठिकाणी 4 मार्क्सला 4 प्रश्न असतात। ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्यानंतर आहे त्याच्यातलाच ब सबटाईप क्वेश्चन, यामध्ये तुम्हाला अ, ब स्तंभ आणि क स्तंभ यातील गटाच्या जोड्या जोडून साखळी पूर्ण करा। ठीक आहे, आता या ठिकाणी 3 स्तंभ आहेत, त्याची साखळी कशी लावायची? सगळ्यात पहिले हा स्तंभ लिहायचा आहे, म्हणजे 1 नंबरचा बॉक्स लिहायचा आहे। पहा, 1 नंबरचा बॉक्स जसा आहे तसा लिहायचा आहे, 2 नंबरच्या याच्यात चेंज करायचा आहे। आता इथे जो आहे पहा, तर इथं याच्या समोरील जोडी याला लिहायची आहे, आणि ह्या समजा आता याचं भारतातील मैदानी प्रदेश याचं सुपीक मुद्रा आहे, मग याचंच उत्तर शेती व्यवसायाची भरभराट अशा पद्धतीने लिहायचं आहे, किंवा यामध्ये वेगळा घटक ओळखा म्हणून देखील तुम्हाला येऊ शकतं। ठीक आहे, आता पहा इथं त्यानंतर पहा प्रश्न तिसरा, चूक की बरोबर। ठीक आहे, प्रश्न तिसरा काय, चूक की बरोबर आहे। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कोणतेही 4 फक्त चूक बरोबर लिहायचे, याच्यामध्ये सकारण स्पष्ट करायची गरज नसते। चूक असेल तर चूक लिहायचं, बरोबर म्हणजे शब्दात लिहायचं। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न चौथा अ, तुम्हाला एक हे दिला जातो, काय नकाशा दिला जातो, आणि त्यामध्ये नाव भरावं लागतात। ठीक आहे, आता इथं समजा एक्झाम्पल म्हणून महाराष्ट्र नर्मदा नदी शीत वाळवंट एकशिंग गेंडा, तुम्ही नकाशा घ्या भारताचा आणि त्यामध्ये नाव दाखवायचा प्रयत्न करा। ठीक आहे, आता नकाशावरचे प्रश्न पहा, हा नकाशा दिलेला आहे, हा एक आ मध्ये, त्याच्यातलंच आ मध्ये असतो, कोणतेही 4 प्रश्न सोडायचे 4 मार्क्सला। तर अशा पद्धतीचे प्रश्न आहे, हा ब्राझीलचा आलेला आहे। ठीक आहे, जर नकाशा भरायला भारताचा आला तर उत्तर विचारायला ब्राझीलचं होतं, असं उलट आहे, त्याचं क्रॉस सेक्शन आहे, त्यामुळे तुमचा फायदा दोन्हीकडे आहे। आता प्रश्न 5वा पहा, याच्यामध्ये विधानाची भौगोलिक कारणे लिहा पुढील, म्हणजे आता कोणतेही 2 लिहायचे। भौगोलिक कारणाचा मी स्पेशल व्हिडिओ आणणार आहे, कोणते IMP देणार आहे ते देखील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर आहे यामधलं पहा, IMP मी सांगतो यामध्ये देखील आहे, लोकसंख्या हे एक महत्त्वाचं संसाधन आहे, याला IMP करून ठेवा। त्यानंतर मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे। प्रश्न 6वा अ पहा, प्रश्न 6वा मध्ये पुढील सांख्यिकी माहितीच्या आधारे मी सांगितलं होतं स्तंभलेख काढा। स्तंभलेख कसा तयार करायचा याचं देखील स्पेशल मी व्हिडिओ आणणार आहे, त्यामध्ये स्तंभ म्हणजे ग्राफ सहित तुम्हाला काढून दाखवणार आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने आहे स्तंभलेख, ह्यावेळेस 100% येणार आहे, किंवा मग तुम्हाला काय दिलं जातं, एक आलेख दिला जातो, त्यामधून प्रश्न लिहायचे असतात, ते ऑरला असतं, तुम्ही दोन्ही प्रश्न सोडू शकता। प्रश्न 7वा मध्ये पहा, सविस्तर उत्तर लिहा, कोणतेही 2 लिहायचे, 3 दिलेले असतील। तर हा शेवटचा क्वेश्चन आहे, तर हा देखील क्वेश्चन आपण आणणार आहेत। हे IMP क्वेश्चन असतात, म्हणजे महत्त्वाचे क्वेश्चन असतात, आणि हे मोठे क्वेश्चन विद्यार्थ्यांना काही करता येत नाही, लिहिता येत नाही, त्यामुळे आपण पॉईंटशीर 1 2 3 असे पॉईंट टाकून सुद्धा ते शिकवणार आहोत। त्यामुळे चॅनलला काय करायचं आहे, तुम्हाला माहिती आहे, सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा, व्हिडिओला लाईक करा। लाईक टार्गेट तुम्ही 50च्या पुढं लाईक करत नाही, म्हणजे मी व्ह्यूज आहेत 4.1K 3.1K, मग लाईक किती आहेत, 5 10 15 असे नाही, 50च्या पुढे लाईकचं टार्गेट आहे माझं एम यावेळेचं। आणि तुम्हाला सांगू इच्छितो, लाईक टार्गेट 50 आहे, आणि सबस्क्रायबर टार्गेट तुम्हाला सांगितलेलं आहे 1K आहे। ठीक आहे, 1K तुम्ही ते कंप्लीट करताल, सबस्क्रायबर टार्गेट आहे, लवकर जा, सबस्क्राईब करा, तुमचा फायदा होणार आहे। ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।